प्रेज द लॉर्ड. माझं नाव पूजा आहे आणि आज आपण बघणार आहोत मत्तेमधील 13वा अध्याय 1 ते 8. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ आले. म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्याची पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकावरही पडले. ते त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहे तो ऐको. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सो मच. भेटूया उद्या.